नेपाळमध्ये अवघ्या 48 तासात लोकशाहीची मशाल विझली. आता संपूर्ण सत्ता भारतात शिकलेल्या लष्कर प्रमुखाच्या हातात आहे. कोण आहेत हे लष्कर प्रमुख? त्यांच्याबद्दल सर्व गोष्टी येथे जाणून घ्या. नमस्कार, मी संदीप कापडे. तुम्ही पाहत आहात सरकारनामा. नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात जे घडलं ते अवघ्या शेजारच्या देशाला नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियाला हादरवून टाकणार आहे. अवघ्या 2 दिवसात देशातील सर्वात मोठ्या राजकीय संस्था, संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राजकीय नेत्यांची घरं संतप्त आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकली. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना राजीनामा द्यावा लागला. आणि अशा स्फोटक परिस्थितीत संपूर्ण देशाची सत्ता थेट लष्कराच्या हातात गेली. लष्कर प्रमुख अशोक राज सिग्देल यांनी टीव्हीवरून जनतेला शांततेचं आव्हान केलं. संचारबंदी लागू झाली, विमानतळं बंद केली आणि रातोरात नेपाळचं वातावरण बदललं. पण आता प्रश्न एकच सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे हे सिग्देल कोण आहेत? अशोक राज सिग्देल यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1967 रोजी लुंबिनी प्रांतातील रूपंदेही येथे झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले सिग्देल 5 भावंडांपैकी एक. बॉक्सिंग, तायकांडो आणि टेबल टेनिसमध्ये त्यांनी आपलं नाव कमावलं. 1986 मध्ये ते लष्करात दाखल झाले आणि पहिल्याच बेसिक कोर्समध्ये अव्वल ठरले. त्यानंतर शिक्षणाच्या आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी आपलं पाऊल मागे घेतलं नाही. चीनची नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी, भारताचा डिफेन्स मॅनेजमेंट कोर्स अशा ठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. सिग्देल यांनी यूएनच्या शांतता मोहिमांमध्ये मोठी भूमिका बजावली. कोविड संकटाच्या काळात त्यांनी नेपाळमधील व्यवस्थापन केंद्राचं काम पाहिलं. 2023 मध्ये लेफ्टनंट जनरल आणि 2024 मध्ये लष्कर प्रमुख झाले. इतकंच नव्हे तर डिसेंबर 2024 मध्ये भारत भेटीत त्यांना भारतीय लष्कराचे मानद जनरल ही पदवी मिळाली. भारतातून शिक्षण घेतलेला आणि भारतीय लष्कराशी नातं जोडलेला हा नेपाळी सेनाप्रमुख आता आपल्या देशाचं भविष्य ठरवणार आहे.